मित्रांनो, आजची कहाणी आहे या मॅजिकल टॅटू बद्दल. टॅटू म्हणजेच गोंधण. लहान मुलं ना मोठ्यांचं नेहमीच अनुकरण करत असतात. तुम्हाला माहिती आहे, जुन्या जमान्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांच्या हातावरती असं काहीतरी गोंधण असायचं, टॅटू असायचा, चित्र असेल, काही नाव असेल, तुळशी वृंदावन असेल. मी ते लहानपणी पाहिलं आणि 5वी-6वीला असताना मी असंच हट्ट केला की मला पण काहीतरी गोंधायचं, एखादा टॅटू काढायचा. त्याचीच ही कहाणी. अंबरनाथ हे शहर प्राचीन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आणि हीच माझी जन्मभूमी. इथे महाशिवरात्रीला प्रचंड मोठी जत्रा भरते व या जत्रेला लाखो भाविकांची गर्दी होते. खेळणी, पाळणे, खाऊची दुकाने, नुसता आनंद उत्सव. या जत्रेच्या वेळी अनेक गोंधण करणारे म्हणजेच टॅटू बनवणारे लोक असतात. मी दरवर्षी त्यांना बघायचो आणि मनात नक्की करायचो की या वर्षी नक्की हातावर टॅटू गोंदवायचंच. आणि एकदा असंच आईसोबत जत्रेला जाऊन आल्यानंतर मी आईकडे हट्ट केला. जत्रा ना काय जत्रा आहे? काय नाही आणलं जत्रेतून तू मला सांग, तू मला टॅटू का नाही काढू दिला? तू लहान आहे अजून, मोठा झाला. पण मी तुला नेहमी सांगतो मला टॅटू काढायचा, टॅटू काढायचा. मोठा झाला का मग काढ ना बेटा. नाही, मला आता काढलं टॅटू. असं नाही करायचं. अगं तू टॅटू का नाही काढू देत मला? ऐकायचं जरा. मग मला पाहिजे, मला आवडतो ना टॅटू. तू मोठा झाला ना जरा. हा मग काय नक्की. हो. मला भूक लागली ना ग. काय तुला काहीतरी खायला दे, मला भूक लागली लवकर. होतोय ना, करते ना. कधी होणार तो आई स्वयंपाक? 9 वाजेपर्यंत होईल. तू तुम्हाला टॅटू पण काढू देत नाही. तुम्हाला 5 रुपये दे, 5 रुपये दे खाऊ खायला. काय घ्यायचं? खाऊ खायचं दे. लवकर ये. हा आलो. हो, ते किती वेळ झाला? 5 रुपये घेऊन गेला का जत्रेमध्ये? तुला पण जरा काय हे नाही का? मित्राबरोबर जायचंय. मित्राबरोबर जायचं ऐकतो का तो? कधी गेला? कधी? आता बराच वेळ झाला, 1 तास झाला. येऊ दे जरा, बघतो. आला लगेच. अरे काय तुमचं काय चाललंय? कुठे गेला तू? खाऊ खायला. खाऊ काय? खाऊ खाल्लाय? जत्रेत खाऊ खायला गेलो. आणि हे काय तू डाव्या हाताने खाऊ? असंच बघ. काय झालं बघू? काय कुठे काय बघते? अरे काय झालं बघू? दाखव. बापरे, हे बघ काय केलं. बघ काय केलं. काय करणार? बोलले याच्याकरता मी तुला सांगतो, त्याला पैसे देऊ नको. हो ना, कुठे ऐकतो का? ऐकत नाही कोणते. मी तुला सांगितलं होतं ना मला गोंधायचं म्हणून, टॅटू काढायचा आहे. हे असे टॅटू काळे होतात, त्याने कलर लावून दिला काळा. का बरं? काय माहिती. दुखते. काय करतो रे केव्हा? आता काय नाही, हात दुखतोय. आंघोळ करून आलो ना आता. हा. अरे किती वेळ झाला इकडे? काय झालं? हे काय झालं? हात दुखतोय. इकडे मला दाखव काय आलं. काय नाही बघू. काय झालं? हा ऐकत नाही. काय झालं? त्याने ते काळं लावलेलं मी काढलं ना, इथे रेष आहे. मग ती, अरे बापरे, हो रे. मग तुला समजलं नाही का त्यावेळेस तिथे त्याने काळं लावून दिलेलं? अरे देवा, आता ते काहीच होणार नाही. मला नको. मग कसं काय होणार? काढणार काढून टाकायचं. कसं काय काढणार? हे काय काढता येणार नाही. काढायचंय मला. नको असं काढायचं नाही. कशाने पण कळू बिडू नको काही.
ते काय कुठल्या नशेले माणसं असतील ना त्यांच्यामुळे तू गेला असं काढायला धाडके लावून. आता धक्का लागला असता. नशा केली होती ते बसणार. मग तुला समजत नाही का? मग आता काय करशील तू? मी आता काहीच करू नको, खरडं बिरडू नको, हात दुखेल अजून तुला. नाही अजिबात काय करू नको त्याला. हा काहीच नको करू तू. ऐकत जाय. असं काय मोठ्या लोकांचा. आता काय करू मी? काहीच नाही होणार त्याला नितीन, काहीच करू नको. आई वडिलांचं तरी जरा ऐकायचं ना. मग ऐकत नाही, काय नाही. गेलं ते 5 रुपयात काढायला धावत गपचूप आला करून हे असं काहीतरी करून देतात ते लोक. नाही नको काढू. काय पण करून मी नाही काय करू नको. ऐकत नाही तो. आता सगळे हसतील मला इथे. बघ कसं आले. तुला कोणी हसायला का दाखवू नको ना कोणाला. त्याच्यात दाखवतो का? असं काय रडायला काय आलं तुला? आई आईला हे इथे निघून जाईल. आता काय होणार आहे का तिला? काहीच होणार ऐकत जा रे. टॅटूवरील काळ्या रंगाबरोबर माझ्या चेहऱ्याचा रंगही उडाला. लहान मुलं जेव्हा मोठ्यांचा सल्ला न घेता एखादी कृती करतात ना, तेव्हा त्याच्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं हे खरं. आता माझंच बघा ना, त्या नशेखोर माणसाकडे गेलो, घाईघाईत टॅटू काढून घेतला, त्याने तो चुकवला. आणि जेव्हा मी तो टॅटू पाहिला तेव्हा मी खूप रडलो. मला नको होता हा टॅटू. अहो, हा टॅटू काढण्याकरता मी अगरबत्तीचे चटके पण देऊन पाहिले. तेव्हा आईने मला समजवलं की आता हा कधीच जाणार नाही. जेव्हा मी कॉलेज जाऊ लागलो ना आणि माझ्या मित्रांनी कहाणी समजली, त्याने ते एवढी चेष्टा मस्करी केली, तेव्हापासून हाफ शर्ट घालायचं सोडून दिलं आणि मुकाट्याने फुल शर्ट घालायला सुरुवात केली. किती वेडेपणा असतो ना लहान वयामध्ये. मला अनेकांनी सांगितलं, नितीन आता न्यू टेक्नॉलॉजी आहे, हा तुला टॅटू पुसता येईल, काढता येईल. पण मी ठरवलंय, नाही, आता हा टॅटू मी कधीच काढणार नाहीये. याला मी जपणार आहे. कारण या टॅटूमध्ये माझ्या बालवयातील अनेक वेडेपणाच्या आठवणी लपलेल्या आहेत. काय हरकत आहे कधीतरी वेडेपणा करायला.